नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनी किंवा मल्टीबॅगर कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड, म्हणजे डी मार्ट. ही एक भारतीय कंपनी असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. राधाकिशन दमानी यांनी डी मार्टची स्थापना 2002 मध्ये केली आणि या कंपनीची पहिली शाखा हिरानंदानी गार्डन पवई येथे उघडण्यात आली होती. त्यानंतर या कंपनीने हळूहळू अनेक रिटेल स्टोअर सुरू केले. सध्या देशभरात 230 पेक्षा जास्त डीमार्ट स्टोअर्स आहेत. एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड तथा डीमार्ट 2002 मध्ये स्थापन केलेली दुकानांची एक साखळीच आहे. जुलै 2019च्या सुमारास महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नवी दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये 188 दुकाने काढली होती. 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत डी मार्टचे बाजार भांडवल 1,14,000 कोटीच्या जवळपास आहे, ज्यामुळे ती मुंबई रोखे बाजारामध्ये सूचीबद्ध केलेली 33वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मार्च 2014 पर्यंत भारतातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांची 365 स्टोअर्स आहेत. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला, बघा मार्केट कॅप किती आहे, 3,16,101 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 125. या कंपनीचा शेअरचा ROCचा विचार केला, ROC आहे 19.6 आणि ROE आहे 14.6, म्हणजे ROE आणि ROC दोघंही चांगले आहेत. कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. कंपनीवर कर्ज नाही. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला झालेला आहे. अशी ही एक मल्टीबॅगर कंपनी आहे. आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर डीमार्ट या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 5,867 या लेव्हलपर्यंत हा स्टॉक गेलेला आहे आणि तिथून मग तो खाली आलेला आहे. 5,867 हा या कंपनीचा ऑल टाईम हाय आहे आणि हा हाय 2021 मध्ये केलेला आहे. म्हणजे 2021 मध्ये या ऑल टाईम हायजवळ हा शेअर होता आणि तिथून तो खाली आलेला आहे. आता या शेअरची किंमत चालू आहे 4,862 आणि तो आपल्या ऑल टाईम हायकडे जात आहे. आता 1 वीक टाईम फ्रेम बघूया. बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये हा स्टॉक 5,867 या लेवलवरनं खाली आलेला आहे. 2021 साली या लेवलवरनं खाली आलेला आहे आणि पुन्हा इथून या बॉटमपासून वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वर हा 4,613 या लेव्हलपर्यंत गेलेला आहे आणि तिथून हा स्टॉक खाली आलेला आहे. म्हणजे 4,613 हा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि या रेजिस्टन्सवरनं हा शेअर खाली आलेला आहे. आणि नंतर आता 2024 मध्ये, आता ह्या 2022ची गोष्ट आहे, या 2024 मध्ये ही जी लेवल आहे 4,613 ही लेवल क्रॉस केलेली आहे. क्रॉस करून रिटेस्ट केलेली आहे आणि आजची कॅन्डल बघा मोठी हिरवी कॅन्डल तयार झालेली आहे आणि ही जी लेवल आहे, हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स या स्टॉकने क्रॉस केलेला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि आपला जो ऑल टाईम हाय आहे 5,867 या ऑल टाईम हायकडे हा स्टॉक जात आहे.
आता आपण वन डे टाईम फ्रेम बघूया. वन डे टाईम फ्रेममध्ये बघा, वन डे टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ही जी लेवल आहे 4613 या लेवलपासून हा स्टॉक खाली आलेला आहे. 2022मध्ये हा स्टॉक इथून खाली आलेला आहे. हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा स्टॉक खाली आलेला आहे. आणि आताचा विचार केला तर आता 2024मध्ये ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक केली, पुन्हा रिटेस्ट केली, पुन्हा ब्रेक केली, पुन्हा रिटेस्ट केली आणि आता पुन्हा ब्रेक केलेली आहे. अशा पद्धतीने हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायकडे जात आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. तर बघूया आता येणाऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक आपल्या 52 वीक हाय ब्रेकआउट करून आपल्या ऑल टाईम हायकडे जातो किंवा नाही. तर हा एक बघा, या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. इथून परत खाली आला आहे, इथून परत खाली आला, इथून परत खाली आला आणि चौथ्यांदा हा जर ब्रेक केला तर आपल्या ऑल टाईम हायकडे हा स्टॉक जाणार. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.